मला सांगा तुम्ही ज्यांचं ऐकता ते खरंच खरं बोलतात का? बोला ना. तरी संबंध ठेवलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की आपला नातेवाईक खराब आहेत, आपला मित्र खराब आहेत, तो लबाड आहे, तरी देखील मित्रता टिकवता तुम्ही. याचं कारण आहे, अजून सांगतो तुम्हाला राजकारणातला पॉईंट. एखाद्या माणसाने रस्ता विचारण्याला शॉर्टकट माहिती, जवळचा रस्ता माहिती, पण त्याला जर समोरचा माणूस आवडत नसेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने गोड बोलून सांगतो, असं जायचं आणि मग असं यायचं. आज रस्ता जवळू नये सांगताना असं सांगतात. का सांग? त्याला विचारलं मी, असं का सांगतो तू? वही रे महाराज, यालाच राजकारण म्हणतात. चांगलं सांगायचं नाही. माझ्या समोर सगळे विद्वान माणसं बसलेले आहेत. विद्वान शब्दाचा अर्थ संसारातले अनुभवी. जेवढे बसले तेवढे सगळे बाप झालेले दिसतात मला. अनुभवी माणसं आहेत. मला सांगा तुम्ही ज्यांचं ऐकता ते खरंच खरं बोलतात का? बोला ना. तरी संबंध ठेवलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की आपला नातेवाईक खराब आहेत, आपला मित्र खराब आहेत, तो लबाड आहे, तरी देखील मित्रता टिकवता तुम्ही. याचं कारण आहे, तुम्हाला असत्य मान्य आहे, खोटं मान्य आहे. आणि जर तुम्ही असत्य मान्य केलं, तुमच्यासाठी न देव आहे न संत आहे. खोटं स्वीकारलं तुम्ही, असत्य स्वीकारलं, तुम्हाला इलाजच नाही काही. ज्यांनी ठरवलं, आता एक डॉक्टर आहेत, त्याला ऑपरेशन सांगितलंय हार्टचं, खरंच सांगितलंय बरं का, तो स्वतः डॉक्टर आहे. तो म्हणला मला करायचंच नाही. का? मला जोपर्यंत नशीब असेल तोपर्यंत जगायचं. त्याला म्हणतात सत्य स्वीकार. तो जगण्याचा प्रयत्नच करत नाही, सत्य स्वीकारलं. आणि या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, सत्य सांगणारे भेटत नाहीत, सत्य ऐकणारे भेटत नाहीत. ही वेदातली मोठी समस्या आहे. एक दृष्टांत तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल, त्यातला महत्वाचा हा मुद्दा सांगतो. आश्चर्य वक्ता कुशलस्य लब्धा.